नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघा आता फार्मर आय डी शासनाने काय केलेला होता, कंपल्सरीच केलेला होता. आणि त्या फार्मर आय डीच्या सहाय्याने यावर्षी काय होणार आहे, खताचं वितरण होणार आहे. आणि खताचं वितरण झाल्यानंतर डायरेक्ट खताचं जे अनुदान आहे ते डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यावर फार्मर आय डीच्या सहाय्याने जमा होणार आहे. मग ज्या अद्याप शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढला नसेल त्यांनी तात्काळ फार्मर आय डी आपला काय करायचा आहे, जवळच्या शेतू सुविधा केंद्रामध्ये जाऊन काढून घ्यायचा आहे. कारण बरेच शेतकरी फार्मर आय डी काढणं बाकी असल्याने यावर्षी खताचा जे अनुदान आहे ना, ते अनुदान डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यावर मिळणार आहे. आणि जे खत विक्रेते आहेत, ज्यांचा जो काळा बाजार चालतो ना, तो काय त्या काळा बाजाराला आळा घालण्यासाठी हा सुद्धा काय केलेला आहे, आळा घालण्यासाठी चाप बसणार असल्या कारणानं फार्मर आय डीवरच शासनाने काय केलेलं आहे, शेतकऱ्यांना खत वाटप करण्याची योजना आखलेली आहे. त्यामुळं मग या वर्षीपासून यावर्षी जो हंगाम चालू होईल त्या हंगामामध्ये काय करायचं आहे, शासनाने फार्मर आय डी स्कॅन करूनच मग तुमचा काय होणार आहे, खताची वाटप शेतकऱ्यांना खत दिलं जाणार आहे. आणि त्या खताचं जे अनुदान असेल ते डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग केलं जाणार आहे. त्यामुळं जे शेतकरी फार्मर आय डीपासून वंचित असतील, फार्मर आय डी काढा नसेल अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर फार्मर आय डी काढायचा आहे, तरच तुम्हाला खत मिळणार आहे. नसता मग तुम्हाला खतं भेटणार नाही. कारण फार्मर आय डी शिवाय खत आता शेतकऱ्यांना दिलं जाणार नाही. फार्मर आय डी हा बंधनकारकच केलेला आहे सर्व शेतकऱ्यांसाठी. त्यामुळं मग जे शेतकरी अद्याप फार्मर आय डीपासून वंचित असतील त्यांनी लवकरात लवकर फार्मर आय डी काढून घ्या. कारण खत वाटप जेव्हा होईल, तुम्हाला जेव्हा घ्यायचं आहे त्यावेळेस तुम्हाला फार्मर आय डी असणं बंधनकारकच आहे. आणि त्यावरच तुम्हाला काय होणार आहे, अनुदानसुद्धा तुमचं खताचं जे आहे ते तुमच्या खात्यावर जमा केलं जाणार आहे. यासाठी हा फार्मर आय डी काय केलेला आहे, काढलेला आहे. त्यासाठी मग इथून पुढं आता जी आहे नवीन शासनाच्या योजना येणार आहेत त्या फार्मर आय डी शिवाय शेतकऱ्याला मिळणार नाहीत. त्यामुळं मग जे शेतकरी फार्मर आय डी काढलेले नसतील त्यांनी काय करायचं आहे, फार्मर आय डी आपला जनरेट करून घ्यायचा आहे. धन्यवाद.